सध्या युवावर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेच्या आहारी चाललाय. इतकंच नव्हे तर शालेय विद्यार्थीही व्यसन करतायत. व्यसनाधीनतेमुळं तरुणांना गंभीर आजार उद्भवतायत. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजल्यास व्यसनाधीनतेला आळा बसू शकतो. या उद्देशानं कोल्हापुरातील दसरा चौकात जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं मानवी साखळीचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसन टाळा, आरोग्य सांभाळा, तंबाखूचा झटका, कॅन्सरचा फटका, दारूचा पाश, संसाराचा नाश, गांजाचा नाद, जीवन बर्बाद असे फलक हातात घेऊन जनजागृती करत घोषणा दिल्या. या मानवी साखळीत 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी लोकांना दुष्परिणामांची जाणीव व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 800 शाळांमधील मानवी साखळीचा उपक्रम राबवल्याचं सांगितलं. तरुण पिढीच्या दृष्टीनं 2 प्रकारची आव्हानं आपल्यासमोर मोठी आहेत. एक म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि दुसरं व्यसनाधीनता. या बाबतीत लोकांना जागा करण्याच्या दृष्टीनं शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 800 हायस्कूलमध्ये हा मानवी सखेचा उपक्रम आज आहे. संध्याकाळी 4 ते 5 एकाच वेळेला कमीत कमी 2 लाख मुलं रस्त्यावर उभे आहेत. आणि जनस्वास्थ्य दक्षता समितीची प्रातिनिधिक मानवी साखळी ही आज दसरा चौकामध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये साई हायस्कूल, नेहरू हायस्कूल आणि बाकीचे जनस्वास्थ्य दक्षता समितीचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आणि व्यसनाधीन झालेल्या माणसाला व्यसनमुक्त करणं हे खूप अवघड जातं. व्यसनाधीन होऊ नयेत म्हणून प्रयत्न जर करायचे असेल तर शालेय जीवनापासूनच संस्कार केले पाहिजेत आणि त्याचा हा प्रयत्न म्हणून ही आपण मानवीसाठी आयोजित केलेली आहे. 1 ते 7 जानेवारी या कालावधीत राबवलेल्या जनस्वास्थ्य अभियानाचा समारोप व्यसनविरोधी मानवी साखळीनं करण्यात आला. या मानवी साखळीत जनस्वास्थ्य दक्षता समितीचे कार्याध्यक्ष RY पाटील, NA अथणीकर, MB नदाफ, MS पाटील, VV कांबळे, VS पाटील, अल्लाउद्दीन बागवान, अलका देवलापूरकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.